नमस्कार. साधारण 3-4 वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचनात आलं होतं. त्याचं नाव रावण राजा राक्षसांचा. शरद तांदळे यांचं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक रावणावर आहे. खूप छान आणि खूप सुंदर आहे. भले खूप काळापूर्वी हे वाचलं असेल पुस्तक, पण त्याच्यामधलं एक महादेवाची व्याख्या किंवा महादेवाचं वर्णन केलंय लेखकाने, ते खूप मनाला भावतं. सो हे वर्णन कसं आहे आणि हे लेखकाने कसं केलंय हे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. दशग्रीवा, आधी महादेव म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. महादेव ही एक व्यक्ती, दैवत इथपर्यंत मर्यादित नाही. महादेव म्हणजे सर्वव्यापी आदिशक्ती आणि निसर्ग निर्माता आहे. म्हणजेच फुलं, फळं, पशुपक्षी, कीटक, हिंस्त्र प्राणी, मनुष्य, सूर्य, चंद्र, पाणी यांचा जन्मदाता आहे. महादेव हा आकाश, जल, वायू, पृथ्वी, प्राण यांचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे. निसर्गातील प्रत्येक जीवाची उत्पत्ती ही लिंगापासून होते. लिंग हे प्रजननाचं अंग आहे. कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी लागणारी जी ऊर्जा, शक्ती आहे ती म्हणजे रुद्र. दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा रुद्र. अनंत काळापासून ब्रह्मांडातील ग्रह ताऱ्यांची स्थिती ठरवणारा रुद्र. निर्मितीसाठी आवश्यक असणारी स्त्री म्हणजे पार्वती. ती आपल्या सर्वांची माता. पृथ्वीवरील सर्वांचे ते दोघं माता आणि पिता आहेत. महादेव आपल्याशी संवाद साधतात, आपल्याला आशीर्वाद देतात. याचा अर्थ पूर्णपणे ते आपल्यासाठीच असतात हे चुकीचं आहे. रुद्र जेवढं प्रेम आपल्यावर करतो तेवढंच प्रेम तो देवांवर, आर्यांवर, या झाडांवर, पक्ष्यांवर, एवढंच काय तर काल रात्री आपण खाल्लेल्या हरणावरही करतो. त्याचंच अपत्य असलेलं हरिण खाल्लं म्हणून रुद्र शिक्षा करत नाही. रुद्र आपल्याला जीवन जगण्याचं स्वातंत्र्य देतो. अस्तित्व टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षास साथ देतो. रुद्रानं आपल्याला बुद्धी, निरोगी शरीर, संवाद करण्यासाठी भाषा, सुंदर निसर्ग देऊन खूप उपकार केलेत. संघर्ष मात्र स्वतःलाच करावा लागतो. प्रत्येकाला स्वतःचा संघर्ष दिसतो, इतरांचा नाही. महादेव काही जणांना सहन करतो तर काही जणांना धैर्य, धमक आणि लढण्याची उर्मी देतो. महादेव कोणावरही अन्याय करत नाही. हे असं एक महादेवावर केलेलं वर्णन आहे लेखकाने. तुम्ही असं कुठलं पुस्तक वाचलंय जे तुम्ही बऱ्याच काळा आधी वाचलंय, पण त्यातील काही गोष्टी किंवा त्यातील काही संदर्भ किंवा त्यातले काही कॅरेक्टर्स किंवा एखाद्याचं वर्णन जे तुमच्या अजूनही मनात आहे, जे अजूनही तुमच्या मनात फार घर करून आहे, हे मला नक्की सांगा. धन्यवाद.